माझं नाव नीलम आहे. मी हरियाणाच्या पलवल जिल्ह्यामध्ये राहणारी आहे. माझं वय 30 वर्ष आहे. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा मी 21 वर्षांची होते. माझ्या आईवडिलांसह माझं आयुष्य अगदी आरामात सुरू होतं. मला एक लहान भाऊ होता. त्याचं वय 15 वर्ष होतं. आम्ही दोघं भाऊ बहीण होतो. आम्ही दोघेही भाऊ बहीण दिसायला अतिशय सुंदर होतो. लोक आम्हाला पाहून आमच्या सौंदर्याचं कौतुक करत असे, कारण मी दिसायला माझ्या आईसारखी दिसत होते. माझे वडील हरियाणाचे रहिवासी होते, परंतु त्यांची फायनान्शियल कंडिशन चांगली नव्हती, कारण त्यांना नोकरी नव्हती, जेणेकरून ते खूप सारे पैसे कमवू शकले असते. माझे वडील माझ्या आजोबांचा तिसरा मुलगा होते. 2 मोठ्या काकांना चांगली नोकरी होती. ते चांगले पैसेही कमवत असे. माझ्या वडिलांनी कित्येक दिवस त्यांच्या वडिलांच्या पैशांवरतीच ऐश केली होती. माझे वडील असे व्यक्ती होते ज्यांना फिरायला अतिशय आवडत असे. ते नेहमी त्यांच्या मित्रांसह वेगवेगळ्या पर्यटनस्थळी फिरायला जात असे. माझ्या वडिलांच्या आयुष्यात एकदा अशीही वेळ आली, त्यांना एका मुलीवरती प्रेम झालं होतं. ती मुलगी दुसरी कोणी नसून माझी आई होती. माझे वडील त्यावेळी त्यांच्या मित्रांसह काश्मीरमध्ये फिरायला गेले होते. ते संपूर्ण 1 आठवडा त्यांच्या मित्रांसह काश्मीरमध्ये राहून आले होते. तिथे त्यांची भेट माझ्या आईसोबत झाली. ती काश्मीरचीच रहिवासी होती. माझ्या आईला 3 बहिणी होत्या. तिचे आयुष्य काश्मीरमध्ये तिच्या आईवडिलांसह अतिशय चांगल्या प्रकारे जात होते. माझ्या आईला हे माझे वडील आवडले होते. माझी आई दिसायला एवढी सुंदर होती, इथे तिच्यासोबत दिसण्यासाठी कोणीही स्पर्धा करू शकत नव्हतं. परंतु तिला तिच्या सौंदर्यावर अजिबात घमंड नव्हता, कारण ती जिथून आली होती तिथे सुंदर आणि गोऱ्या रंगाची माणसंच राहत असे. पहिल्या नजरेतच त्या दोघांना एकमेकांवर प्रेम झालं. संपूर्ण 1 आठवडा माझे वडील त्यांच्या मित्रांसह काश्मीरमध्येच राहिले होते. तो 1 आठवडा त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होता. त्यानंतर जेव्हा वडिलांच्या घरी यायचं निश्चित झालं, तेव्हा आई म्हणाली, मलाही तुमच्यासोबत यायचं आहे. मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. तुम्ही मला खूप आवडले आहात. वडिलांनी आईला विचारले, जर तुझ्या घरच्यांना हे मान्य नसेल तर काय होईल? तेव्हा आई म्हणाली, मला माहीत आहे माझ्या घरचे याला मान्यता देणार नाहीत, परंतु तरीही मला माझ्याच मर्जीने तुमच्यासोबत यायचं आहे. माझे वडील आईच्या आईवडिलांशी भांडून आईला त्यांच्यासोबतच घरी घेऊन आले. तिकडे आईच्या आईवडिलांनी तिच्यासोबत असलेले सर्व नातेसंबंध तोडले होते, कारण आई हट्ट धरून होती. तिला लग्न करायचं होतं तर फक्त माझ्या वडिलांशीच करायचं होतं. वडील आईला घेऊन घरी तर आले होते, परंतु त्यांना हे माहीत नव्हतं की घरी आल्यानंतर अजून एक वादळ त्यांचीच वाट पाहत आहे. माझे आजोबा अतिशय सभ्य होते. जिथे आम्ही राहत होतो तिथे सर्व लोक माझ्या आजोबांचा सन्मान करत असे. आजोबा खूपच आदरणीय व्यक्ती होते. त्यांना प्रेमविवाह आवडत नव्हता. जर कोणी प्रेमविवाह केला तर ते त्याला माफ करत नव्हतेच, परंतु त्या प्रेमविवाह केलेल्या जोडप्यांना ते आनंदाने आयुष्य जगण्याचा सल्ला देत असे. जेव्हा त्यांच्या स्वतःच्याच मुलाने हे सर्व काही केलं, तेव्हा त्यांना अतिशय राग आला. त्यांना माहीत नव्हतं त्यांचा मुलगा काश्मीरवरून मुलगी पळवून आणणार आहे. जेव्हा आईवडील काश्मीरवरून परत आले, तेव्हा त्यांनी कोर्ट मॅरेज लग्न केलं, कारण आई तिच्यासोबत तिचे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन आली होती. त्यानंतर माझे वडील त्यांच्या पत्नीसह घरी आले. घरातील सर्व सदस्य त्या दोघांना एकत्र पाहून अतिशय घाबरले. वडिलांनी जेव्हा त्यांना सर्व काही सांगितले, तेव्हा माझ्या आजोबांचा राग अतिशय वाढला होता. त्यांना अतिशय राग आला होता, परंतु आता काही होऊ शकत नव्हतं. आई काश्मीरवरून इथे आली होती. आता ती इथून परत तर जाऊ शकत नव्हती आणि ते दोघं लग्नबंधनात अडकले होते. आजोबांनी स्वतःवर खूप प्रयत्न करून कंट्रोल केलं होतं, परंतु त्यांच्यासमोर त्यांचा मुलगा आणि सून होते. माझ्या आजी आजोबांच्या मोठ्या 2ही मुलांनी त्यांना समजावून सांगितले की आता राग करण्याचा काहीच फायदा नाही. आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. या दोघांना त्यांच्या नशिबावर सोडलं पाहिजे. आई अतिशय दिसायला सुंदर होती, त्यामुळे माझ्या आजीला ती मनातून आवडली होती. आजी आईचं सौंदर्य पाहून अतिशय इम्प्रेस झाली होती. त्यांनी एवढी सुंदर मुलगी त्यांच्या डोळ्यासमोर कदाचित पहिल्यांदाच पाहिली असावी. आजींनी तर त्यांच्या सुनेला मनापासून एक्सेप्ट केलं होतं. असे तर आजोबांनीही मान्य केलंच होतं, परंतु ते त्यांच्या मनाला समजावून सांगू शकत नव्हते. माझ्या वडिलांनी नाराजी व्यक्त करत त्या सर्वांना माफीही मागितली होती आणि वेळ असाच निघून गेला. माझे 2ही काका जे अगोदरपासूनच नोकरी करत होते, त्यामुळे ते त्यांच्या परिवाराचं पालनपोषण त्यांच्याच पैशांनी करत असे. परंतु माझे वडील, ज्यांनी कधीच काही काम केलेलं नव्हतं, आता लग्न झाल्यानंतर
आजोबांनी त्यांना सावधान केलं होतं, मी संपूर्ण आयुष्यभर तुला माझ्याच कमाईवर जगवलं आहे, परंतु आता तुझ्या कुटुंबाला तू स्वतः सांभाळ. तुझ्या पत्नीचा खर्च आणि तुझ्या पुढे वाढणाऱ्या कुटुंबाचा खर्च तू स्वतः कर. मी तुला एवढाच आधार देऊ शकतो. माझ्या वडिलांना हे सर्व ऐकून धक्का बसला होता. आता वडिलांना समजलं होतं की लग्नानंतर किती जबाबदारी अंगावर पडते. परंतु माझ्या आईने कधीही त्यांना काहीच तक्रार केली नव्हती, कारण माझ्या आईला माझे वडील एवढे आवडले की ती कशाही परिस्थितीत त्यांच्यासोबत राहायला तयार होती. माझ्या दोन्ही काकू त्यांच्या जावेवर खूप जळत होत्या. माझ्या दोन्ही काकू माझ्या आजीला माझ्या आईच्या विरोधात भडकवत होत्या. वेळ असाच निघून जात होता. माझे वडील नोकरीच्या शोधात इकडे तिकडे फिरत होते. माझे वडील सुशिक्षित होते, त्यामुळे त्यांनी चांगली नोकरीही शोधली होती. मान्य आहे, त्यांना एक सामान्य कंपनीमध्येच नोकरी मिळाली होती, परंतु त्यांनी ठरवले होते की ते एवढी मेहनत करतील की सर्व काही ठीक होईल. माझ्या आजोबांकडं वडिलोपार्जित प्रॉपर्टी तर नव्हती, परंतु ते ज्या घरात राहत होते ते घर अतिशय मोठं होतं. नंतर काही दिवस निघून गेले, तेव्हा माझा जन्म झाला. मला पाहणारे प्रत्येक लोक हेच म्हणत होते की मुलगी ही दिसायला फारच सुंदर आहे, अगदी तिच्या आईसारखी दिसते. कारण मी लहानपणापासूनच दिसायला अतिशय सुंदर होते. मी माझ्या घरातील लोकांसारखी अजिबात दिसत नव्हते. माझा जन्म झाला तेव्हा माझ्या आईला तिच्या आईवडिलांची आणि तिच्या माहेरची खूप आठवण आली होती, परंतु ती आता सर्व काही संपवून आयुष्यात पुढे सरकली होती, त्यामुळे ती मागे वळून पाहू शकत नव्हती. वेळ असाच निघून गेला. पाहता पाहता आजोबा आणि आजींचे निधनही झाले. त्यानंतर घरात वादविवाद चालू झाले. माझ्या दोन्ही काकूंचं म्हणणं होतं की हे संपूर्ण घर आमचं आहे, या घरात तुमचा अजिबात हिस्सा नाही. परंतु माझ्या वडिलांचं म्हणणं होतं तिन्ही भावांचा बरोबर हिस्सा आहे. मान्य आहे, मी कधी मेहनत केली नाही. कधी मी माझ्या आईवडिलांना माझ्या कमाईतील 1 रुपयाही मी त्यांना दिला नाही, परंतु तरीही आईवडिलांसाठी त्यांचे सर्व मुलं समानच असतात. जेवढा या घरात तुम्हा दोन्ही भावांचा हक्क आहे तेवढाच माझाही आहे. याच गोष्टीवर खूप वेळ वाद सुरू होता. तिन्ही भागात खूप भांडण झाली. पंचायतीत गेल्यानंतर एक निर्णय झाला. या घराचे 3 हिस्से होतील, त्यातील 1 हिस्सा माझ्या वडिलांच्या वाट्याला येणार होता. घराची वाटणी तर झाली होती. माझ्या काकांनी त्यांच्या हिश्श्यात आलेलं घर विकून टाकलं. त्यांनी त्या पैशांनी दुसऱ्या ठिकाणी घर खरेदी केलं, परंतु माझ्या वडिलांकडे एवढे पैसे नव्हते की ते त्यांचं हे घर विकून दुसरं घर खरेदी करतील. वास्तविक पाहता माझ्या वडिलांच्या वाट्याला आलेलं घर अतिशय लहान होतं. तेव्हा माझी आई म्हणाली, मी यातही ॲडजस्टमेंट करू शकते. आता आपलं घर लहान आहे, पुढे चालून मोठेही घर आपण घेऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्या डोक्यावर छत आहे. आईच्या याच स्वभावामुळे आमचे आयुष्य आनंदात जाऊ लागले. माझे वडील काम करून जे काही पैसे घेऊन यायचे त्यात आमच्या कुटुंबाचं भरणपोषण होत असे. नंतर काही दिवसांनी मला लहान भाऊ झाला. आता माझ्या आईवडिलांचं कुटुंब पूर्ण झालं होतं. माझ्या आईवडिलांनी आम्हा दोघा भाऊ बहिणींना अतिशय प्रेमाने मोठं केलं होतं. जर ते हतबल असतील तर आमचे लाड पुरवण्यासाठी, कारण वडिलांची जेवढी पगार होती त्यात ते आमचे लाड पुरवू शकत नव्हते. पाहता पाहता वेळ निघून जात होता. आता मी आणि माझा भाऊ मोठे झालो होतो. आम्हा दोघांचेही शिक्षण आता पूर्ण झाले. तेव्हाच वडिलांचं काम अगोदरपेक्षा चांगलं चालू होतं. माझे वडील त्या कंपनीतून दुसऱ्या कंपनीत काम करायला निघून गेले. तिथे गेल्यानंतर त्यांना खूप चांगला पगार होता. आता आमच्या आयुष्यातील सर्व संकट संपले असं वाटत होतं. माझ्या वडिलांचे दोन्ही भाऊ त्यांच्याशी बोलत नव्हते. हेच आमचं छोटंसं कुटुंब होतं. त्यात आम्ही एकमेकांसाठी सर्व काही होतो. माझं वय 21 वर्ष झालं तेव्हा माझी ओळख विनयसोबत झाली. विनय माझ्या कोचिंग सेंटरमध्ये शिकत होता. त्याने मला पहिल्याच नजरेत पाहता क्षणी पसंत केलं होतं. मी दिसायला सुंदर होते, त्यामुळे मला कोणीही पाहता क्षणी पसंत करत होतं. परंतु विनयची गोष्ट वेगळी होती. विनय एक सभ्य, सुशिक्षित आणि समजदार मुलगा होता. त्याने मला त्रासही दिला नाही आणि मला प्रपोजही केलं नाही. तो फक्त माझा चांगला मित्र होता आणि तेव्हाच मला तो आवडायला लागला. नंतर त्यालाही मी आवडू लागले. त्यानंतर आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करत होतो. मी त्याच्या प्रेमात इतकी डुबले होते की मला हे जग सुंदर वाटू लागलं. मला प्रत्येक ठिकाणी विनयच दिसत असे. माझे शिक्षण आता पूर्ण होत आले होते, कारण मी MSc कंप्लीट करत होते आणि विनय आता इंजिनिअरिंग करत होता.
त्याला अजून पुढे शिक्षण शिकायचं होतं. तो माझ्यासारखं सामान्य कुटुंबातील व्यक्ती होता, परंतु त्याचे फॅमिली मेंबर माझ्या फॅमिली मेंबरपेक्षा गरीब होते. त्याच्या कुटुंबात फायनान्शियल इश्यूज जास्त होते. विनय त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता आणि त्याच्या वडिलांना ब्रेन ट्यूमर होता. त्यामुळे त्यांच्यावर उपचार चालूच होते. विनय एक साधारण नोकरी करत होता. विनय जेवढे पैसे कमवत होता ते त्याच्या वडिलांच्या उपचारावर ते खर्च करत असे. अगोदरच त्याला पगार खूप कमी होता आणि त्याला त्याचं शिक्षणही पूर्ण करायचं होतं आणि त्याचे शिक्षणाचं ओझंही तो एकटाच उचलत होता. त्याच्या विचाराला खूप साऱ्या संकटांनी घेरलं होतं. तेव्हा त्याची माझ्यासोबत भेट झाली. तेव्हा तो मला त्याच्या दुःखाचा भागीदार समजत होता, कारण मी त्याचं दुःख समजून घेत होते. तेव्हाच मला समजले की माझे आईवडील माझ्या लग्नासाठी योग्य जोडीदार शोधत आहेत. माझ्या वडिलांचं म्हणणं होतं की आता तुझं शिक्षण पूर्ण झालं आहे, तुला मी घरात तर नाही ठेवू शकणार, तुझं वय आता लग्नायोग्य झालं आहे, परंतु मी इतक्या सहजपणे लग्न कसं करू शकते. माझं विनयवर प्रेम होतं. मी लगेच हे सर्व काही विनयला सांगितलं आणि त्याला माझ्या घरी लग्नाची मागणी घालायलाही सांगितलं. तेव्हा विनय नाही म्हणाला. मी अशा परिस्थितीत तुझ्या घरी लग्नाची मागणी घालायला कसा येऊ शकतो? अजून मी माझ्या पायावर पूर्णपणे उभा पण नाही झालो. त्यात माझ्या वडिलांची तब्येतही बिघडलेली राहते. अशा परिस्थितीत जर मी घरच्यांना तुझ्याबद्दल सांगितलं तर माझ्या घरात माझी काय इज्जत राहील? मी म्हणाले, विनय तुला काहीतरी करावंच लागेल, नाहीतर माझे पॅरेंट्स माझं लग्न दुसरीकडे करून टाकतील. तेव्हा विनय म्हणाला, मला 1 आठवड्याचा वेळ दे, मी याबद्दल माझ्या घरच्यांशी बोलेल. पाहता पाहता 1 आठवडा निघून गेला. इकडे माझे आईवडील माझ्यासाठीच मुलगा शोधत होते. नंतर त्यांना असं नातं मिळालं जे त्यांच्या अपेक्षेच्या पलीकडे होतं. अशा लोकांनी मनापासून हे नातं तर स्वीकारलं जे खूप श्रीमंत होते. त्यांना हुंडा हा प्रकारच आवडत नव्हता. त्यांना माझ्या घरातील परिस्थितीचंही काही घेणं देणं नव्हतं. त्यांना फक्त त्यांच्या मुलासाठी सुंदर मुलगी हवी होती आणि मला पाहता क्षणी त्यांनी ठरवलं होतं ते मला त्यांच्या घरची सून बनवतील. ते लोक इतके श्रीमंत होते की पाहता क्षणी माझ्या वडिलांनी ठरवले ते माझं लग्न याच घरात करतील. जेव्हा मी ही गोष्ट विनयला सांगितली तेव्हा तो एकटाच माझ्या घरी माझ्या आईवडिलांशी बोलण्यासाठी आला. मला त्याचे हे वागणे अतिशय आवडले होते, कारण त्याला माझ्यापासून विभक्त व्हायचे नव्हते. विनयने माझ्या वडिलांशी संवाद साधला. तो म्हणाला, मी नीलमशिवाय राहू शकत नाही, मला तिच्याशीच लग्न करायचं आहे, तिचेही माझ्यावर खूप प्रेम आहे. जेव्हा वडिलांनी मला माझं मत विचारलं तेव्हा मी म्हणाले, हो, मला पण विनयशी लग्न करायचं आहे. विनय दिसायला माझ्या वडिलांसारखा साधा माणूस होता, परंतु ज्या मुलाशी माझ्या वडिलांनी माझं लग्न ठरवण्याचा विचार केला तो दिसायला अतिशय सुंदर होता. वडिलांना विनय आवडला नव्हता. माझ्या वडिलांनी विनयला त्याच्या एज्युकेशनबद्दल विचारलं, त्याच्या मंथली इन्कमबद्दल विचारलं, त्याच्या परिवारातील लोकांबद्दल विचारलं. तेव्हा विनयने माझ्या वडिलांना त्याच्याबद्दल सर्व काही खरं खरं सांगितलं. तो काहीच खोटं बोलला नाही. तेव्हा माझे वडील विनयला म्हणाले, आम्ही यावर विचार करतो आणि नक्कीच तुला कळवतो. विनयलाही वाटलं आता माझे वडील आमचे म्हणणे ऐकतील. तो आमच्या घरातून निघून गेला होता, परंतु तो गेल्यानंतर माझ्या आईवडिलांनी माझी खूप खरडपट्टी केली. वडिलांनी इमोशनल ड्रामा केला होता. वडील म्हणाले, तू आमचा भरोसा तोडला आहेस, तू आमच्यासोबत खूप वाईट केलं आहेस. शेवटी तू या मुलामध्ये काय पाहिलंस? ना तो दिसायला चांगला आहे, ना त्याचं कुटुंब चांगलं आहे, ना तो चांगलं कमवतो. शेवटी याच्यात अशी काय क्वालिटी आहे ज्यामुळे तू याच्या प्रेमात पडलीस? जरा स्वतःचा चेहरा बघ. तुझा चेहरा बघूनच हजारो लोक लाईनला उभे राहतील. हा मुलगा तुझ्यासारख्या मुलीला डिझर्व करत नाही. माझी आई म्हणाली, मला हा मुलगा आवडला नाही. आम्ही तुझं लग्न ह्या मुलाशी करणार नाही. आम्ही ठरवलेल्या मुलाशीच तुझं लग्न होईल. परंतु मी हट्ट करत होते. मी गोंधळ घालायला सुरुवात केली. मी लग्न करेल तर विनयसोबतच करेल. परंतु माझे आईवडील त्यांच्या म्हणण्यावर ठाम होते. त्यांनी सांगितले होते, काहीही झालं तरी तुझं लग्न आमच्याच म्हणण्यानुसार होईल. माझ्याकडून माझा मोबाईलही हिसकावून घेतला होता. माझ्यासोबत घरात खूप वाईट वर्तणूक होत असे. माझे लग्न जबरदस्तीने माझ्या मनाविरुद्ध केले जात होते. माझे घरातून बाहेर निघणेही बंद केले होते. आईने तर मला ब्लॅकमेल केले होते. तिने सांगितलं होतं, जर तू विनयशी लग्न केलं तर तुला आमच्या मृतदेहाला ओलांडून जावं लागेल. मला माझ्या आईवडिलांचे असे वागणे अजिबात आवडले नव्हते. मला एका खोलीत बंद केलं होतं. माझा लहान भाऊ पण मला समजावत होता, दीदी,
जसं आई पप्पा सांगतायत तसंच कर, विसर त्या मुलाला. परंतु मी त्याला माझ्या मनातून कसं काढू शकत होते. विनय नंतर माझ्या आईवडिलांकडून त्यांचं मत जाणून घेण्यासाठी आला होता. त्याला नव्हतं माहीत माझ्यासोबत या घरात काय होत आहे. परंतु तेव्हा विनयसोबत खूप वाईट केलं गेलं. वडिलांनी त्याचा अपमान करून त्याला घरातून हाकलून दिलं होतं. परंतु तो तरीही जात नव्हता. तेव्हा वडिलांनी त्याला असं काही सांगितलं जे ऐकून त्या घरातून तो जाण्यासाठी हतबल झाला होता. वडिलांनी सांगितलं, नीलमला तुझ्याशी लग्न करायचं नाही. परंतु विनयला या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. वडिलांनी त्याला घराबाहेर उभं राहायला सांगितलं. तेव्हा माझे वडील घराच्या आत आले. आत येऊन ते मला म्हणाले, नीलम, बाहेर तो मुलगा आला आहे. तुला त्याला नकार द्यायचा आहे की तुला त्याच्याशी लग्न करायचे नाही. जसं मी सांगितलं आहे तसंच तुला करायचं आहे. जर तू असं केलं नाहीस तर मी आणि तुझी आई गळफास घेऊन मरून जाऊ. तेव्हा मी म्हणाले, तुम्ही असं का करत आहात? तुम्हा दोघांचाही प्रेमविवाह झालेला होता. तेव्हा आई म्हणाली, हो, आमचा प्रेमविवाह झालेला होता. परंतु आम्ही दोघं खूप अडचणींना सामोरं गेलो आहोत. तेव्हा कुठे आमचे आयुष्य रुळावर आले आहे. ज्या अडचणींना आम्ही सामोरं गेलो आहोत, आम्हाला वाटत नाही आमच्या मुलीनेही त्याच अडचणींना सामोरं जावं. आम्ही तुझ्या चांगल्या भविष्यासाठीच हे सर्व काही करत आहोत. आणि तसेही या मुलाची आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे. आम्ही तुझे ज्या घरात लग्न निश्चित केले आहे तो मुलगा तुला त्याच्या डोळ्यांच्या पापण्यांवर ठेवेल. आणि पाहिलं तर हा मुलगा तुला आयुष्यभर कोणतेही सुख देऊ शकणार नाही. तुझ्या वडिलांनी मला सुखात ठेवण्यासाठी खूप स्ट्रगल केलं आहे. आणि प्रत्येक माणूस तुझ्या वडिलांसारखं स्ट्रगल करू शकत नाही. काही लोक तर अर्ध्या रस्त्यातच साथ सोडतात. आणि शेवटी काय राहतं? प्रेम. प्रेमाने पोट भरत नाही. प्रेमासोबतच पैसा पण तितकाच महत्त्वाचा असतो, जे या मुलाकडे नाही. त्यामुळेच तू आमचं म्हणणं ऐक आणि जा त्या मुलाला सांग, माझा तुझ्याशी काही संबंध नाही. मी तुझ्याशी सर्व नाते तोडत आहे. आईवडिलांनी मला एवढं जास्त हतबल केलं, त्यामुळे मी आतून पूर्णपणे तुटले होते. नंतर मनात नसतानाही मी माझे अश्रू पुसले आणि जाऊन विनयसमोर गेले. विनय म्हणाला, नीलम, हे तुझे आईवडील काय म्हणत आहेत? तेव्हा मी म्हणाले, ते लोक अगदी खरं बोलत आहेत. मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. माझं लग्न दुसरीकडे निश्चित झालं आहे. त्यामुळे तू माझा पाठलाग करणं थांबव. विनय म्हणाला, तू असं का बोलत आहेस नीलम? तू तर माझ्यावर खूप प्रेम करत होतीस ना? तू माझ्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवण्याचं प्रॉमिसही केलं होतंस. माझ्या वडिलांची तब्येत ठीक नाही. वडिलांची तब्येत ठीक होताच ते दोघेही तुझा हात मागण्यासाठी तुझ्या घरी येतील. मी त्यांना आपल्या नात्याबद्दल कन्व्हिन्स केलं आहे. तेव्हा मी म्हणाले, आता तुला काहीही करण्याची गरज नाही. तुझ्याजवळ आहेच काय ज्यामुळे मी तुझ्याशी लग्न करावं? तू मला आयुष्यात काहीच सुख देऊ शकणार नाहीस. तू फक्त प्रेम देऊ शकतोस आणि प्रेमाने पोट भरत नसतं. अरे, तू स्वतः एक एक रुपयांसाठी हतबल झालेला असतोस. त्यामुळे मी सांगते, मला तुझ्यासोबत आयुष्य काढणं शक्य नाही. मी त्याच्यासमोर हात जोडून त्याला सांगितलं की तू इथून आत्ता निघून जा. मी हे सर्व मनावर दगड ठेवून बोलले होते. तो बिचारा रडू लागला आणि म्हणत होता, तू खूप घमंडी मुलगी आहेस. मला नव्हतं माहीत तू पैशासाठी लोभी आहेस. पैसा हेच सर्व काही नसतं. आयुष्यात प्रेम हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचे हे सर्व काही बोलणे माझ्या आईवडिलांना अजिबात आवडले नाही. माझ्या वडिलांनी त्याला धक्के मारून घरातून बाहेर हकलून दिले आणि मी शांतपणे उभं राहून त्याला पाहत राहिले. मी माझ्या रूममध्ये येऊन खूप रडत होते. मी विनयच्या नजरेत चुकीची सिद्ध झाले होते. परंतु त्याला माहीत नव्हतं मी कोणत्या कंडिशनमधून जात आहे. वेळ निघून जात होता आणि आता माझं लग्न आरवसोबत होणार होतं. विनयसोबत माझ्या आईवडिलांमुळे जे काही झालं होतं त्यामुळे मी विचार केला होता, मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही आणि मी कधीही माझ्या आईवडिलांना मागे वळून पाहणारसुद्धा नाही. माझ्या घरात माझ्या लग्नाची तयारी चालू झाली होती. आता माझ्या लग्नाचा दिवसही आला होता. माझ्या आईवडिलांच्या सांगण्यावरून मी हे लग्न तर केलं होतं, परंतु मी आतून दगडाची झाले होते, जिला ना दुःख होतं ना कोणता आनंद. विनयने परत मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्नही केला नाही. तो मला कॉन्टॅक्ट करणार तरी कसा? माझ्याकडे तर मोबाईलसुद्धा नव्हता आणि मला घरातून बाहेरही जाऊ देत नव्हते. तो परत कधीच माझ्या घरी आला नव्हता. त्यानंतर माझा त्याच्याशी काहीच संपर्क झाला नाही. वेळ अशी आली की मला त्याला विसरावंच लागलं. लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाले होते. माझ्या पाठवणीची वेळ आली होती. पाठवणी होताना
माझे आईवडील आणि माझा भाऊ माझ्या गळ्यात पडून खूप रडले होते, परंतु माझ्या डोळ्यातून एकही अश्रू निघत नव्हता. त्या लोकांनी मला नेहमी आनंदी राहण्याचा आशीर्वाद दिला होता. तेव्हा मी त्यांना म्हणाले होते, तुम्ही मला आशीर्वाद देण्याची आता गरज नाही. तुम्ही माझं लग्न श्रीमंत मुलाशी लावलं आहे, त्यामुळे माझ्या आयुष्यात आता नेहमी आनंदच राहील. आता मी लग्नानंतर परत तुमच्याकडे कधीही येणार नाही. मी तुमच्याशी सर्व असलेले संबंध आज तोडत आहे. माझ्या तोंडून हे सर्व ऐकून माझे आईवडील रडायला लागले होते आणि ते म्हणाले, नीलम, हे सर्व काही आम्ही तुझ्या चांगल्यासाठीच केलं आहे, परंतु मला अशा चांगल्याची काही गरजच नव्हती, ज्यामुळे मी आनंदीही राहू शकत नव्हते. माझं लग्न झाल्यानंतर जेव्हा मी माझ्या सासरी आले, तेव्हा सासरी सर्व काही अगदी चांगलं होतं. माझ्या आयुष्याला सुरुवातही झाली होती. आरव मला प्रत्येक प्रकारे आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु माझ्या चेहऱ्यावरून आनंद नाहीसा झाला होता. सध्या आरवसोबत माझे आयुष्य सुरळीत सुरू होते. मी स्वतःला समजावून सांगितलं होतं, आता जेही आहे, जसंही आहे, हेच माझं घर आहे आणि हाच माझा पती आहे. आरव एक चांगला पती सिद्ध झाला होता. त्याची वर्तणूक माझ्याशी अगदी चांगली होती, परंतु त्याच्या आईचं वागणं माझ्यासोबत अजिबात चांगलं नव्हतं. त्यांना माझ्याशी बोलायलाही आवडत नसे. लग्नानंतर मला समजले की आरवची आई त्याची सख्खी आई नसून सावत्र आई आहे. ती माझ्याकडून कोणत्या गोष्टीचा बदला घेत होती मला नाही माहीत. कदाचित माझे या घरात राहणे त्यांना आवडत नव्हते. आरवचे वडील जास्त करून ऑफिसमध्येच असायचे. घरात मी आणि माझी सासूच होतो. काही दिवसांनी मला मी आई होणार आहे असे समजले. मी एका मुलाला जन्म दिला होता. माझे या आनंदात सहभागी होण्यासाठी माझे आईवडीलही आले होते, परंतु मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं, यापुढे माझ्या आयुष्यात किंवा माझ्या घरात दखलंदाजी करू नका. त्यांना माहीत होतं त्यांची मुलगी त्यांच्यावर नाराज आहे, परंतु त्यांना वाटत होतं आता मी सर्व राग रुसवा सोडायला हवा. मी खूप चांगली राहते, मला त्यांना मागे वळून पाहायचं नव्हतं. मी चांगली राहत असेल तरीही मी आनंदी नव्हते. मी फक्त लग्नानंतरची फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यासाठी आणि आरवची पत्नी या नात्याने सर्व जबाबदारी पार पाडत होते. जेव्हा माझा मुलगा माझ्या आयुष्यात आला तेव्हा माझ्या आयुष्यात आनंदच आला. तेव्हा मी माझ्या वैवाहिक आयुष्याला एक्सेप्ट केलं. सासूचं वागणं अजूनही माझ्यासोबत चांगलं नव्हतं. ती माझ्या पतीच्या आणि सासऱ्यांच्या गैरउपस्थितीत मला खूप काही ऐकवायची. मी सर्व काही सहन करत होते. नंतर काही वर्षांनी मी एका मुलीला जन्म दिला. माझे पती आमच्या मुलांसोबत खूप खुश होते. आता मी पण आनंदी राहू लागले, परंतु माझा आनंद फार काळचा नव्हता. माझ्या पतीचा एक अपघात झाला. त्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. जेव्हा ही गोष्ट मला समजली तेव्हा मी शुद्ध हरपले होते. माझे लहान लहान मुलं आता अनाथ झाले होते. हाच विचार करून मी पूर्णपणे खचून गेले होते. माझे पती मला आणि माझ्या मुलांना सोडून निघून गेले. हे सर्व मला सहन होत नव्हतं. तरीही मी स्वतःला मुलांसाठी सावरलं होतं. माझ्या पतीसोबत मी 5 वर्ष राहिले होते आणि या 5 वर्षात त्यांनी मला कोणताही त्रास दिला नव्हता. परंतु त्यांच्या निधनानंतर त्यांच्या आईचं बिहेवियर माझ्यासोबत खूप वाईट झालं होतं. त्यांच्या सावत्र आईला त्यांच्या संपूर्ण प्रॉपर्टीवर कब्जा करायचा होता. त्यांना आता समजलं होतं पुढे आरवला पण मुलं आहेत आणि हे सर्व आरवच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांचंच होणार आहे. त्यामुळे त्यांनी मला हुशारीने घरातून हाकलून दिले. माझ्यासोबत अतिशय वाईट वर्तणूक केली. माझे सासरे मला चांगले समजत होते, परंतु माझ्या सासूने माझ्या पतीच्या निधनानंतर माझ्यावर चोरीचा आरोप केला आणि माझ्या सासऱ्यांसमोरच हे सर्व सांगितलं. घरात चोरी मीच केली आहे, परंतु मी चोरी केली नव्हती. त्या म्हणाल्या, आता आपला आरवच या जगातून गेलाच आहे तर या मुलीचं आपल्या घरात काही काम नाही. आपल्याला तिचे मुलेही नको आहेत. ती आपल्या घरातही राहू शकत नाही. माझ्या सासऱ्यांच्या मनातही माझ्या सासूने माझ्याबद्दल खूप जास्त राग भरला होता आणि अशा प्रकारे मी त्या घरातून बेघर झाले होते. मला घरातून हाकलून दिले गेले होते. मी रस्त्यावर चालत जात होते. मला समजत नव्हतं मी काय करावं, कुठे जावं. मी माझ्या माहेरही जाऊ शकत नव्हते, कारण मी खूप स्वाभिमानी झाले होते. परिस्थितीला तोंड द्यायला मी शिकले होते. मी जेवढा प्रयत्न करायचे की मी आनंदी राहील, चांगले राहील, परंतु माझं नशीबच खराब होतं. आता मी माझ्या मुलांना घेऊन दारोदारी भटकत होते. माझी मुलं भुकेने व्याकुळ झाले होते. रस्त्याच्या कडेला त्यांना घेऊन मी बसले होते. तेव्हा मला माझे एका मैत्रिणीचं घर आठवलं. मी माझ्या मुलांना घेऊन तिथे गेले होते.
ती माझी कॉलेज मैत्रीण होती. खूप दिवसानंतर मी तिच्याशी समोरासमोर भेटणार होते. मी विचार करत होते ती माझी मदत करेल की नाही. मी तिच्या घरी गेले तेव्हा तिने मला पाहता क्षणी ओळखलं. तिच्या घरातच तिचे सहकुटुंब होते. सर्व आपापल्या कामात व्यस्त होते. तिने मला आणि माझ्या मुलांना तिच्या रूममध्ये नेलं. तिथे गेल्यानंतर आम्ही बोलू लागलो. ती मला पाहून काळजीत पडली आणि म्हणाली, काय झालं? आज कसं काय तू माझ्या घरी आलीस? तेव्हा मी म्हणाले, मी खूप अडचणीत आहे. माझी मुलं कालपासून उपाशी आहेत. मला तुझी मदत हवी आहे. माझ्या राहण्याची आणि माझ्या नोकरीची काही सोय होते का बघ. जेव्हा तिने हे सर्व ऐकलं तेव्हा तिने माझ्या मुलांसाठी जेवण मागवलं. माझ्या दोन्ही मुलांनी पोटभर जेवण केलं. ती म्हणाली, तुझ्या नोकरीसाठी मी बोलेल, परंतु आता कोणती पोस्ट रिकामी नाही आणि राहण्याची सोय मी तुझी कुठे करू? मी स्वतः या घरात रेंटने राहते. जर तुझ्याजवळ पैसे असतील तर मी इथेच तुला रेंटवर घर मिळवून देऊ शकते. मी म्हणाले, माझ्या सासरच्या लोकांनी मला रिकाम्या हाताने घरातून हाकलून दिलं आहे. माझ्याकडे काहीच पैसे नाहीत. तिने मला थोडेसे पैसे दिले आणि म्हणाली, या व्यतिरिक्त मी तुझी काही मदत नाही करू शकणार. तिने माझ्या मुलांना जेवण दिलं होतं आणि त्यांनाही पैसे दिले होते. हेच माझ्यासाठी खूप होतं. मी तिच्या घरातून जात होते तेव्हा ती म्हणाली, नीलम, शेवटी तू किती दिवस तुझं आयुष्य असंच घालवणार आहेस? तुझी मुलं खूप लहान आहेत. तुला आता आधाराची गरज आहे. तू दुसरं लग्न करून नव्याने संसार सुरू करायला हवा. तेव्हा मी म्हणाले, दुसरं लग्न? दुसरं लग्न माझ्यासोबत कोण करेल? मला मुलं आहेत. 2 मुलांच्या आईसोबत कोण लग्न करेल? माझी मैत्रीण सोनी मला म्हणाली, का नाही करणार? या जगात असे बरेच लोक आहेत ज्यांच्या पत्नीचं निधन होतं, नाहीतर त्यांचं लग्नच होत नाही. असे बरेच लोक आहेत ज्यांना तुझ्यासारख्याच मुलीची साथ हवी आहे, ज्या त्यांचं घर सांभाळू शकतील. मी म्हणाले, मला लग्न करायचं नाही. मला फक्त पैसे कमवायचे आहेत. तेव्हा सोनीने मला एक कल्पना सुचवली. तुला लग्नही करायचं नाही आणि पैसेही कमवायचे आहेत. तू अशा माणसाला शोध जो तुला पैसेही पुरवेल आणि तुझ्याशी लग्नही करणार नाही. तेव्हा मी आश्चर्याने सोनीकडे पाहिले. मी म्हणाले, काय म्हणतेस तू? या जगात असेही लोक असतात? तेव्हा ती म्हणाली, हो, असेही लोक असतात जे स्वतःसाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करतात. ते कॉन्ट्रॅक्ट काही दिवसांचं असतं. त्यानंतर तुला तुझे पैसे घेऊन तुझं आयुष्य जगता येतं. मी तिचं बोलणं ऐकून चुकीचं समजले. नंतर माझ्या मनात एक कल्पना आली. आता मी ठरवलं, अशाच प्रकारे पैसे कमवायचे. मी माझ्या मुलांना असं रोडवरती घेऊन किती दिवस फिरणार? गरजेसाठी का होईना, परंतु माझ्या मुलांच्या संगोपनासाठी माझ्याकडे पैसे तर येतील. तसेही मला दुसरा कोणाचा आधार नव्हता. आपल्या मुलांसाठी एक स्त्री काहीही करू शकते. घरातील लोकांकडून मला काहीच मदत घ्यायची नव्हती. त्यामुळे सोनीच्या मदतीने मी काही अशा लोकांशी बोलले जे लोक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करण्यासाठी मला मोठी रक्कम द्यायला तयार झाले होते. तेव्हा मला हेही जाणवले की मी आरवसमोर माझं प्रेम कधीच व्यक्त केलं नाही. मी माझं प्रेम व्यक्त करणार पण कसं? कारण मी त्याच्यावर प्रेम करतच नव्हते. मी साध्या पद्धतीने लग्न करायचे ठरवले, कारण अशा प्रकारे लोकांच्या इच्छेही पूर्ण होतात आणि माझं त्यांच्या डोक्यावर ओझं पण होणार नाही. माझं लग्न एका अतिशय मोठ्या व्यक्तीशी होणार होतं. त्याला पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. तो माझ्या सौंदर्याने वेडा झाला होता. त्यामुळे त्याने माझ्याशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायला मागणी घातली. परंतु मी त्याला स्पष्ट सांगितलं, मी तुझी पत्नी फक्त 3 दिवसांसाठीच असेल. त्याची फीस 3 दिवसांसाठी 3 लाख रुपये होती. नीलमसारख्या मुलीसोबत वेळ घालवण्यासाठी कोणीही लाखो रुपये द्यायला सहज तयार होत असे. त्यामुळे श्रीमंत लोक नीलमला सहजच पैसे देऊ लागले. तो वयोवृद्ध माणूस लग्नासाठी तयार झाला. त्याचे लग्न नीलमसोबत 3 दिवसांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झाले. जेव्हा त्याने नीलमला 1 लाख रुपये ॲडव्हान्स दिले तेव्हा तिने लगेच एक रूम रेंटवर घेतली आणि घरात गरजेचं सामानही खरेदी केलं. नंतर नीलम 3 दिवसांसाठी त्याची पत्नी झाली. 3 दिवस ते अगदी पती-पत्नीसारखे राहू लागले. त्यानंतर त्याने नीलमला राहिलेले 2 लाख रुपये दिले आणि नीलम तिच्या घरी परतली. आता नीलमकडे बरेच पैसे राहू लागले, कारण नीलम आता अशाच प्रकारे पैसे कमवत होती. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करत राहणे हेच आता नीलमचे काम झाले होते. नीलमला याच गोष्टीचा आनंद होत होता की तिचे मुलं आता उपाशी राहत नव्हते. नीलमजवळ एका दिवसाचे 1 लाख येत असे, परंतु नीलमला या कामासाठी कस्टमर कमी मिळत होते. असे बरेच लोक असतात ज्यांची लग्नाची इच्छा असते,
परंतु कोणत्या तरी अडचणीमुळे त्यांचे लग्न होऊ शकत नाही. असे बरेच लोक आहेत ज्यांच्याकडे पैसे नसतात, ते असं काम करत नाहीत. तरीही नीलमच्या मुलांचे संगोपन योग्य प्रकारे होत असे. नीलमचे आयुष्य आता रुळावर येत होते. नीलम अतिशय काटकसरीने तिचा प्रपंच चालवत होती, कारण तिला आता समजले होते वाईट वेळ कोणावरही कधीही येऊ शकते. वाईट वेळेसाठी नेहमी पैसे वाचवून ठेवायला हवे. नीलमने तिच्या मैत्रिणीचे खूप आभार व्यक्त केले होते. जरी तिने तिची मदत केली नसेल तरी तिने तिला पैसे कमवण्याचा मार्ग दाखवला होता. नीलमला हे चांगलंच माहीत होतं की तिचा पैसे कमवण्याचा मार्ग चुकीचा आहे, परंतु तिच्यासारखी हतबल झालेली स्त्री काय करू शकते? सुंदर स्त्रीच्या या जगातील वाईट नजरा लचके तोडत असतात. त्या अगोदरच नीलमने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हाच तिचा बिझनेस ठेवला होता. एके दिवशी नीलमच्या घराच्या दारावर कोणीतरी आलं. तेव्हा नीलमची मुलगी दरवाजा उघडण्यासाठी गेली. नंतर ती आत येऊन म्हणाली, आई, तुला भेटण्यासाठी कोणीतरी आलं आहे. जेव्हा ती दरवाजाच्या दिशेने गेली तेव्हा दारात एक विचित्र अवस्थेत असलेला पुरुष उभा होता. त्याला पाहून मी थक्क झाले. त्याची दाढी वाढलेली होती आणि केसही विस्कटलेले होते. मी म्हणाले, आपण कोण? तेव्हा तो म्हणाला, मी ऐकलं आहे तू पैशासाठी लग्न करतेस आणि तुझा लग्नाचा 3 दिवसांचा कॉन्ट्रॅक्टही असतो. तेव्हा मी आजूबाजूला डोकावून पाहिलं, कोणी आहे का? परंतु आजूबाजूला कोणीही नव्हतं. शहानिशा करून झाल्यानंतर नीलम त्याला म्हणाली, हो, मी असंच करते. तुम्हालाही माझ्याशी लग्न करायचं आहे का? तेव्हा तो म्हणाला, हो, परंतु मला तुझ्याशी 3 दिवसांसाठी नाही, 1 महिन्यासाठी लग्न करायचं आहे. तेव्हा नीलम म्हणाली, मी एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट करत नाही. तेव्हा तो माणूस म्हणाला, जर पैशासाठी तू तुझं अस्तित्व दुसऱ्यांच्या स्वाधीन करू शकतेस, दुसऱ्यांशी लग्न करू शकतेस, तर एकच लग्न 1 महिना निभावू शकत नाहीस का? मी त्याला चकित होऊन पाहिले असता तो गप्प झाला. नंतर काही वेळाने तो म्हणाला, तू एका दिवसाचे 1 लाख रुपये कमवतेस ना? मी तुला एका महिन्याचे 50 लाख रुपये देईल. त्याचं बोलणं ऐकून नीलम मात्र थक्क झाली. 50 लाख रुपये ही खूप मोठी रक्कम होती. एवढे पैसे जर नीलमजवळ आले असते तर तिचे आणि तिच्या मुलांचे भविष्य ती सुधारू शकते. ती दुसरा काही व्यवसायही करू शकत होती आणि कदाचित नीलमला त्यानंतर चुकीचं काम करण्याची काहीच गरज भासली नसती. नीलमने विचार केला, या एका निर्णयाने तिचं संपूर्ण आयुष्य बदलणार आहे. त्यामुळे त्या माणसाचे तिने म्हणणे ऐकले आणि त्याच्याशी लग्न केले. तो नीलमला आणि तिच्या मुलांना त्याच्या घरी घेऊन गेला होता. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्याच्यासाठी त्यांनी लग्न केलं होतं तसा तो कधीच वागला नाही. त्याने फक्त नीलमच्या मुलांना आणि नीलमला नेऊन त्याच्या घरी ठेवलं होतं. तिथे त्यांना पोटभर जेवण मिळत असे. त्यांचे सर्व गरजा पूर्ण होत होत्या. त्याने नीलमला हातही लावला नव्हता. एवढंच नाही तर तो नीलमच्या मुलांशी सुद्धा खूप नरमाईने वागत होता. तो घरातही खूप कमी वेळ राहायचा. त्याच्या घरात इतर कोणी नव्हतं आणि त्याचं घर खूप मोठं होतं. संपूर्ण दिवस तो त्याचं घर नीलमच्याच जीवावर सोडून जात असे. तो नीलमच्या मुलांशी हसून गप्पा मारत असे. त्यांच्यासाठी गिफ्ट घेऊन येत होता. तेव्हा नीलमच्या मुलांना खूप आनंद होत होता. नीलमला समजत नव्हतं हा व्यक्ती कोण आहे आणि हा तिच्यासोबत एवढं चांगलं का वागत आहे. परंतु तिला त्याच्याशी काहीच घेणं देणं नव्हतं. त्याचं वागणंही अतिशय विचित्र होतं. नीलम तर त्या घरात काही दिवसांचीच पाहुणी होती. तिला तर त्याच्या पैशाशीच घेणं होतं. त्याच्या घरात ती त्याच्या म्हणण्यानुसारच वागत असे. जर त्याला तिच्याजवळ यायचं असतं तर ती त्याला थांबवू शकली नसती, परंतु तो स्वतःच तिच्याजवळ येत नसे. पाहता पाहता 1 महिना पूर्ण होत आला होता. आता नीलमची त्या घरातून जाण्याची वेळही पूर्ण होत आली होती. आता नीलमला त्याच्याकडून पैसे घ्यायचे होते आणि त्याच्यासोबत असलेलं नातंही संपवायचं होतं. त्या दिवशी तो घरात नव्हता. नीलमला अजून त्याचे नावही माहीत नव्हते. परंतु जेव्हा तो व्यक्ती रात्री घरी परतला तेव्हा नीलम त्याला म्हणाली, मला माझे पैसे द्या आणि हे नातं आता संपवा. मला आता या नात्यातून सुटका हवी आहे. माझा वेळ आता पूर्ण झाला आहे. तेव्हा तो व्यक्ती म्हणाला, मी तुला या नात्यातून मुक्त करणार नाही आणि तुला पैसेही देणार नाही. तेव्हा नीलम म्हणाली, ही काय पद्धत आहे? तुम्हीच म्हणाले होते तुम्ही 1 महिन्यासाठी माझ्याशी लग्न करणार आहात आणि त्या बदल्यात तुम्ही मला 50 लाख रुपये देणार आहात. हे तुम्ही बरोबर करत नाहीत. तो जागेवरून उठून नीलमच्या जवळ आला. त्याने नीलमच्या खांद्याला धरलं आणि तिला हलवून विचारलं, तू जे माझ्यासोबत केलंस ते योग्य होतं का?
तेव्हा नीलमने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. त्याने त्याच्या चेहऱ्यावरील नकली दाढी हटवली. तेव्हा त्याचं खरं रूप नीलम समोर आलं. त्याला पाहून नीलम मात्र थक्क झाली, कारण हा विनय होता. तो म्हणाला, 1 महिना झालं मी तुझ्यासोबत या घरात राहत आहे, तरीही तू मला ओळखू शकली नाहीस. मी तर तुला पहिल्याच नजरेत ओळखलं होतं. 5 वर्ष झाले, परंतु तू काही बदलली नाहीस. परंतु वेळेने मला मात्र बदललं आहे. मी फक्त तुझ्यामुळे बदललो आहे. तू याच प्रॉपर्टीमुळे मला सोडलं होतंस ना. आज बघ, नशिबाने तुला कुठे आणून सोडलं आहे. तू आता कॅरेक्टरलेस झाली आहेस. विनय एवढा बोलून जोरजोरात हसायला लागला आणि म्हणाला, बरं झालं तुझ्यासारख्या कॅरेक्टरलेस मुलीसोबत माझं लग्न झालं नाही. जी मुलगी प्रॉपर्टीच्या लोभापायी एवढी आंधळी झाली आहे की तिला लोकांशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करावं लागत आहे, तेही 3 दिवसांचं कॉन्ट्रॅक्ट. एवढं बोलून तो जोरजोरात हसायला लागला. नीलमला तो पागल व्यक्ती वाटत होता. तिला त्याला पाहून अतिशय राग आला. तिचं रक्त रागाने सळसळत होतं. तिने रागातच त्याच्या कानाखाली मारली आणि ती म्हणाली, तू माझ्या कॅरेक्टरवरती प्रश्न निर्माण करत आहेस. हे मी सहन करणार नाही. हे सर्व करणे माझी मजबुरी आहे. तेव्हा तो म्हणाला, अच्छा, ती तुझी प्रॉपर्टी कुठे गेली, ज्यासाठी तू मला सोडलं होतंस? तुझा पती कुठं गेला, ज्याच्यासोबत तुझ्या आईवडिलांनी तुझं लग्न केलं होतं? तो तर खूप श्रीमंत होता ना. तो तर तुला संपूर्ण आयुष्यभर आनंदात ठेवू शकत होता. असे काय झाले जेणेकरून तुला असे काम करावे लागत आहे? तुझं प्रेम खोटं होतं. तू खोटी आहेस आणि तू नेहमीच अशीच राहशील. आज माझ्याकडे बघ. तुझ्या त्याच अपमानाने मला पूर्णपणे बदललं आहे. तू मला सोडलंस. जेव्हा मी घरी गेलो तेव्हा माझ्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर मला खूप धक्का बसला होता. वडिलांच्या निधनानंतर काहीच दिवसांनी आईचं पण निधन झालं. नंतर मी पूर्णपणे एकटा पडलो. मी माझं घर विकलं आणि नंतर माझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडनला गेलो. तिथे जाऊन मी माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. स्वतःला पूर्णपणे बदलून टाकलं. स्वतःच्या करिअरवर लक्ष दिलं आणि बघ, आज मी यशस्वी बिझनेसमॅन आहे. मी काही दिवसांसाठी इकडे आलो होतो. तेव्हा मला समजलं की तू असं काम करत आहेस. त्यामुळे मी विचार केला, मी तुझ्याकडून बदला घ्यावा. परंतु तू आहेस तरी कोण? तुझी काहीच लायकी नाही. तेव्हा नीलम म्हणाली, चांगलं झालं विनय, तू एक यशस्वी बिझनेसमॅन झाला आहेस. परंतु तू आजही तोच व्यक्ती आहेस ज्याला आजपर्यंत माझं प्रेम दिसलं नाही. तुझ्यासारखा व्यक्ती माझं प्रेम समजूच शकला नाही. तेव्हा तो म्हणाला, नीलम, तू माझ्यावर प्रेम केलं नव्हतंस. जर तू माझ्यावर प्रेम केलं असतं तर त्या दिवशी तुझ्या वडिलांसमोर तुझं प्रेम तू व्यक्त केलं असतंस. परंतु तू तर मलाच अपमानित करून त्या घरातून धक्के मारून बाहेर काढलंस. तेव्हा नीलम म्हणाली, तुम्ही चुकीचं समजत आहात. हे माझी मुलं आहेत. माझ्या घरातील लोकांनी मला धक्के मारून घरातून बाहेर काढलं आहे. माझ्या घरातील लोकांनी माझे जबरदस्ती लग्न लावलं होतं आणि आता हे काम करणं माझी मजबुरी आहे. मला आवड नाही लोकांशी लग्न करून त्यांच्याकडून पैसे घेण्याची. मी अतिशय सुंदर आहे हे मला माहीत आहे. परंतु माझ्या सुंदरतेचं या समाजातील लोक लचकेच तोडतील. माझ्या चारित्र्यावर शिंतोडेच टाकतील. माझ्या मुलांना उपाशी ठेवलं जाईल. तरीही माझं नाव खराब होणारच होतं. त्यामुळे मी हा चुकीचा रस्ता निवडला, ज्यामधून मला कमीत कमी पैसे मिळू शकतात. लोकांशी लग्न करणे ही माझी मजबुरी आहे, कारण मला त्यातून पैसे मिळत होते. घरातील लोकांनी माझं लग्न आरवसोबत याच कारणामुळे लावलं होतं, कारण लव्ह मॅरेज केल्यानंतर जे काही दुःख येतं आयुष्यात ते मला सहन करावं लागू नये. त्या लोकांनी मला या लग्नासाठी ब्लॅकमेल केलं होतं. ते म्हणाले होते, जर तू विनयशी लग्न केलं तर मला त्यांच्या मृतदेहाला क्रॉस करून जावं लागेल. त्यामुळे मला बाहेर येऊन तुला सांगायला सांगितलं होतं की मी तुझ्यावर प्रेम करत नाही. जर मी असे केले नसते तर त्याचे परिणाम खूप वाईट झाले असते. आईवडिलांच्या आनंदासाठी मी ते सर्व काही तुझ्यासोबत केलं. तुझा तर अपमान केलाच मी, पण तिथे माझाही अपमान झाला होता. तू तर तिथून निघून गेलास. परंतु मनात नसतानाही मी आरवशी लग्न केलं. हे मला माहीत होतं. त्याच्यासोबत मी खुश नव्हते, परंतु तरीही मी त्याच्यासोबत राहत होते. काही दिवसांनी मला मुलं झाले. मुलांना पाहून मी जगायला लागले. परंतु वेळेला काही दुसरंच मान्य होतं. काही दिवसांनी माझ्या पतीचं अपघातात निधन झालं. माझ्या सासरच्या लोकांनी मला घरातून काढून दिलं. मी रोडवर माझ्या मुलांना घेऊन भटकत होते. माझ्या मुलांना 2 वेळचं जेवण देण्यासाठी कोणीच नव्हतं. त्यामुळे मी हे काम केलं. एक आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते. हो, मी स्वार्थी झाले होते माझ्या मुलांसाठी. मला पैसे हवे होते फक्त माझ्या मुलांसाठी.
परंतु मी पैशासाठी एवढी लोभी नाही, ज्यामुळे मी तुला धोका देईल. मी या प्रॉपर्टीमुळे तुला फसवलं नाही. माझं तुझ्यावर आजही प्रेम आहे. डोळ्यात अश्रू आणि माझा उदास चेहरा पाहून तो म्हणाला, तू खोटं बोलत आहेस. जर असे होते तर तू तुझ्या आईवडिलांकडे का नाही गेलीस? त्यांच्या घरी का राहिली नाहीस? का तू रोडवर फिरत राहिलीस? तेव्हा नीलम म्हणाली, मी त्यांच्याशी बोलत नाही. त्या लोकांनी त्यांची प्रतिष्ठा जपण्यासाठी मला तुझ्यापासून वेगळं केलं होतं आणि माझं लग्न आरवसोबत लावून दिलं. मी त्यांच्या सांगण्यानुसार सर्व काही केलं. त्यांना वाटत होतं मी आरवसोबत लग्न करून संसार करावं. मी त्यांनी सांगितलं ते सर्व काही केलं. परंतु मी आजही त्यांच्यावर नाराजच आहे, कारण त्यांनी माझं प्रेम माझ्यापासून लांब केलं. त्या घरातून माझी पाठवणी होताना मी त्यांच्याशी असलेले सर्व नाते तोडले होते. त्यानंतर माझ्या आयुष्यात खूप अडचणी आल्या, परंतु कधीच मागे वळून मी त्यांच्याकडे पाहिलं नाही. त्यांच्याजवळही मी गेले नाही. एवढं बोलून नीलम ढसाढसा रडू लागली. नीलमचं बोलणं ऐकून आता विनयला विश्वास बसला होता. विनय हात जोडून नीलमची माफी मागत होता. तो म्हणाला, मी तुला खूप चुकीचं समजत होतो. नीलम, मला वाटलं तू चुकीची आहेस. तू लोभी तर आहेसच, सोबतच खूप बिघडलेली सुद्धा आहेस. परंतु मला नव्हतं माहीत तुझ्या या निर्णयामागे ही दुःखद गोष्ट आहे. मला माफ कर. मला तुला हे रिअलाईज करून द्यायचं होतं. तू माझ्याशी केलंस ते खूप चुकीचं होतं, परंतु मला कुठे माहीत होतं तू जे काही केलंस ते तुला करायला भाग पाडलं होतं. विनय नीलमचे हात धरून रडू लागला. तेव्हा विनय म्हणाला, मला आज तुला एक संधी द्यायची आहे. तू इथे थांबावा असा हट्ट मी करणार नाही. शेवटी तुझी इच्छा. एका बाजूला 50 लाख रुपये आहेत आणि दुसऱ्या बाजूला मी आहे, जो तुला आजही तुझ्या मुलांसह एक्सेप्ट करायला तयार आहे. तुला हवं असेल तर 50 लाख रुपये घेऊन तू इथून जाऊ शकतेस. ते 50 लाख रुपये काही काळाने संपतील. त्यानंतर तुला एक नवीन पुरुषाशी लग्न करावं लागेल. तू जर मला आज एक्सेप्ट केलंस तर मी संपूर्ण आयुष्यभर तुझ्यासोबत राहू शकतो आणि तुझ्या मुलांचीही खूप काळजी घेईल. तुझी मुलं खूप गोंडस आहेत, माहीत नाही, पण त्यांच्याशी मला लळा लागला आहे. मला नव्हतं माहीत तुझ्या पतीचं निधन झालं आहे. मला वाटले तू तुझ्या पतीला सोडलं आहेस. परंतु जेव्हा मी तुझ्या घरी गेलो तेव्हा तुझ्या घरची परिस्थिती पाहून मला जाणवलं. परंतु तरीही मी सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. मी ठरवलं होतं जेव्हा तू इथून जाशील तेव्हा मी तुझा बदला घेईल. मी तुला पैसेही देणार नाही. तुला असंच या नात्यामध्ये ठेवेल. तुझ्यासोबत राहून तुझा होणारही नाही, तुला मुक्तही करणार नाही. तेव्हा तुला माझ्या प्रेमाची जाणीव होईल. परंतु मला क्षमा कर. मी तुझा बदला घेण्याच्या रागात तुझ्यासोबत खूप वाईट केलं असतं. आता तुझ्यासमोर 2 ऑप्शन आहेत. तुला हवं ते ऑप्शन तू निवड. विनयचे बोलणे ऐकून नीलम विचारात पडली. तिने करावं तर काय करावं? परंतु एका महिन्यात तिने पाहिलं होतं तिचे मुलं विनयवर खूप प्रेम करत होते. नीलमने विचार केला, 50 लाखात तिचं संपूर्ण आयुष्य निघणार नाही आणि तिला कोणत्या पुरुषाचा आधारही मिळणार नाही. विनय एक चांगला माणूस होता. नीलमला त्याच्यासोबत राहणेच योग्य वाटले. अशा प्रकारे नीलमला चांगला जोडीदारही मिळाला असता आणि तिच्या मुलांचं भविष्यही सुधारलं असतं. नीलमचे विनयशी लग्न करण्याचे स्वप्न आता पूर्ण झाले होते. अशा प्रकारे नीलमला तिचं प्रेम मिळालं होतं. जेव्हा नीलमने तिचा निर्णय विनयला सांगितला तेव्हा विनयला अतिशय आनंद झाला होता. ती विनयसोबत लग्नबंधनात अडकली तर होतीच, त्याने तिला आणि तिच्या मुलांना आधारही दिला आणि अशा प्रकारे त्यांनी जुन्या गोष्टी विसरून त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात केली होती. नीलमचे आईवडील त्यांना तर अजून माहीतही नव्हतं त्यांच्या मुलीने कोणत्या अडचणींना तोंड दिलं आहे. जसे विचार नीलमच्या आईवडिलांचे आहेत तसेच अनेक पालकांचेही विचार आहेत. त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. जे दुःख आणि त्रास तुम्ही सहन केला आहे, गरजेचं नाही की तुमची मुलंही तेच त्रास सहन करतील. आयुष्यात अडचणी ह्या येतात आणि जातात, परंतु अडचणीही वेगवेगळ्या रूपात असतात. मेहनत केली तर माणूस काहीही करू शकतो. जशा प्रकारे नीलमच्या वडिलांनी तिच्या आईसाठी शून्यातून विश्व निर्माण केलं होतं आणि ते लोक आनंदाने त्यांचं आयुष्यही जगत होते, तशाच प्रकारे नीलमचे आईवडील विनयबद्दलही विचार करू शकले असते. विनयही अतिशय बदलला होता. एवढं सगळं होऊन त्याने तिला मिळवलं होतं. आयुष्यात येणाऱ्या अडचणींना तुम्ही थांबवू शकत नाही. जे होणार आहे ते होणारच आहे. नीलम विनयसोबत अतिशय आनंदात आहे. विनय आता नीलमला तिच्या मुलांसह लंडनला घेऊन गेला आहे आणि तिथे नीलम विनयसोबत अतिशय आनंदात तिचं आयुष्य जगत आहे. मित्रांनो, आशा करते तुम्हाला आजची कथा खूप आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा.
धन्यवाद.